परिवर्तन न्यूज, परिवर्तनाची नवी दिशा। मोर्शी तालुक्यातील भांबुरा गावातील शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी चरणदास इखे यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भावते यांनी केली आहे। याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्शी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन दिले। वाघाच्या हल्ल्यामुळे शेतकरी कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। भांबोरा परिसरासह तिवसा तालुक्यातील करजगाव, वरुडा, दापुरी, जावरा आणि फतेपूर या गावांमध्ये जंगलाचे मोठे क्षेत्र असल्याने वन विभागाने संबंधित गावांना भेटी देऊन नागरिकांच्या बैठका घ्याव्यात आणि आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणीही करण्यात आली। यावेळी सागर भावते यांच्यासह तिवसा तालुक्यातील अध्यक्ष मनीष खरे, मोर्शी तालुका अध्यक्ष अमोल सरवटकर, प्रवीण निकारजे, भुजंग वावरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन सागर भावते यांनी केले आहे। परिवर्तन न्यूज, तिवसा। गावामधील शेतकरी चरणदास इखे यांच्यावर वाघाने हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। संपूर्ण मोर्शी तालुका आणि तिवसा तालुकासोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये ही दुःखद अशी घटना घडलेली आहे। अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसर हा दहशतीखाली आहे। आज वंचित बहुजन आघाडी तिवसा तालुका, मोर्शी तालुक्याच्या वतीने माननीय वन परिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य म्हणून 50 लाख रुपयाची मदत फॉरेस्ट डिपार्टमेंटने वन विभागाने करावी। सोबतच दिवसाच्या मोर्शी परिसर असेल, तिवसा परिसर असेल, येथील जंगल भागामध्ये जे गावं आहेत त्या गावामध्ये आता दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे। गावकऱ्यांमध्ये मोठ्या अफवा पसरल्या आहे। त्यामुळे वन विभागाच्याकडून जनजागृतीचं फार मोठं महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे। आम्ही विनंती करायला आलो आहोत त्यांनी प्रत्येक गावामध्ये गाव बैठका घेऊन नागरिकांमध्ये जागृती करावी, त्यांच्या अफवेचं निरसन करावं, शंकेचं निरसन करावं आणि गावकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं। या मागणीसाठी आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे।